तर गाईज नवीन आता आपल्या रॅपर इंडस्ट्रीमध्ये रॅपर आलेला आहे, तुम्ही बघू शकता गाईज. या बघा. बोल ना ब्रो, क्या बोलती तू? आवाज आ रही की नहीं आती क्या? आवाज आ रही थी, कमेंट करना ब्रो. मुंह नहीं दिखा था मैं. तर गाईज आज आहे शर्ती आणि आपला प्लॅन आहे शर्तीला जायचा. बाहेर पडते पावसाने सगळे वाट लावली. बघू जायला भेटलं शर्तीना, आणि शर्ती होता माहिती पण नाही. पण जाऊ पहिले सार्थकला घ्यायला, सार्थकला घेऊ आणि मग जाऊ शर्तीना. थांबा तुम्हाला पहिले दाखवतो बाहेर पाऊस किती पडतो बघा. गाईज बरेच दिवस झाले व्हिडिओ आले नाही आपल्या चॅनलवरती. त्याचा एकमेव रिझन म्हणजे पाऊस, भिक्कार सोड पाऊस. जेव्हा पारायचे तेव्हा पारला नाही जून जुलैला. आता बघा, आता शर्तीला चाललो होतो, शर्ती आहे तर जाऊन व्हिडिओ बनवतो शर्तीला जाऊन. हे बघा काय बोलणार. लोकांची लग्न आली, 6 महिने पाऊस पडतं का, आहे का नाही. गाईज फायनली पाऊस गेलाय आणि आपण निघलो शर्तीला जायला. बघू परत पाऊस येईल नाही तर बरं आहे. तर तिथे गेलो शर्ती होतील का ना तिथे सांगू शकत नाही. पाऊस तर पडलाय चांगलाच. तर गाईज चालेलो शर्ती ना, पण बाहेर गेला तो बाहेर ठीक झाले, पण पाऊस परत आले बघा. परत पाऊस आले, परत काला काला ढग झालेले आहेत. तर शर्ती होतील किंवा जायला भेटेल सांगू शकत नाही. का तुला बाई मुश्किल आहे, मुश्किल आहे. बाईला पालन पालवा लागतील काय, तर ना काय नांगराची आहे का काय. हा परत असा सीन झालाय नाही, शेत नांगर करायला लागेल आता. काय शर्तीची बायला आहे पण भाई, मोठ्यानं जायला लागेल, मोठ्यानं जायला लागेल रात्री. गाय आता बघू काय विषय. जाऊन तर फायदा नाही, तिथं लय पाऊस येणार आहे. परत आलाच पाऊस जवळ तर ब्लॉग बनल नाही बनल सांगू शकत नाही. शर्तींचा जो बनल तो टाकी ना, काही ऑप्शन नाही भाई. बघत राहा तुम्ही. बघता पप्पी दे ऐकता ना, किसिंग मॅन गायच किसिंग. ठीक आहे गायच, आता बघू तुम्हाला सांगतो काय पुढचा विषय. सगळी पावसाने वाट लावून टाकली सगळी बघा. यावर पाऊस तर पडले आता बघा, तुम्हाला समजू शकतो, अंदाज येऊ शकतो तुम्हाला किती पाणी पडलाय. तो पावाला आहे सगळं इथे बघा. अजून किती पाऊस आले बघा. हे बघा एवढा पाऊस आलाय. कसा काय झालं शर्ती ना, आलाच एका ठेम ठेम पडायला लागलं बघा. आला जोरात आलेला आहे, जोरात आलेला आहे. धावा लागेल आता. काहीच इथं पहिले सार्थक भाई यायचा 100 पकडायला रोज पावसाळ्यात. आता पावसाळ्यात चालू आहे तसा पगार केला तर. गवत लय वाढलंय, पण पहिले एकदम क्लीन जागा होती, तर जरा गवत वाढलाय इथं पण आणि इथं पण. इथं पण आता इथला कापलाय सगळा, जरा खाणलाय ना बाहेर. पुढच्या वर्षी बघायला भेटतील का सांगू शकत ना भाई. रस्ता वाढतो बोलले नाही, त्यांना ठेवायला सांगू आपण. काय ठेवायला सांगू, चिंबोऱ्या रस्ता ठेवायला सांगू असं बोल. वरची कारवर रस्ता ब्रिज घ्या, डायरेक्ट मोठा ब्रिज घ्या, वरून जाऊ दे हायवे. काय समजा काय म्हणणं आहे पावसावरती. 6 महिने झाले पाऊस काय जायत नाही बघा. किती भरलाय बघा, किती भरलाय बघा. फुल कालो. आणि वाजत किती रे संध्याकाळचं? घडायला नाही, 4च वाजले. 4 वाजल्यापासून 4 मिनिटं आहे. एवढा पाऊस आहे, काय करणार. हे मासा आहे का भाई? नाही ना. शर्ती कॅन्सल जायचा प्लॅन कॅन्सल. डोंगरावर हा ना, तो बघ ते कलावंतीच्या इथे ना माची व असला ऊन बघा. कसं दाखवू आता, बॅक कॅमेरा करून दाखवा लागेल. थांबा दाखवतो. इथं अगं इथं पूर्ण ऊन आहे. ज्यांना दिसला त्यांनी लाईक करा. पण खरंच ऊन आहे. आहे म्हणून तर आहे, तिकडे ऊन आहे आणि इथं पूर्ण कालो. आणि इकडे शर्ती आहे या साईडला, आणि तिकडेच पाऊस बघा किती आहे. कुठे मग इथं रीडगरला कसं जाणार सांगा काहीच. बघू दुसरा काहीतरी आपण प्लॅन करू, नाही तर मग कॅन्सल ना शर्तींचा कॅन्सल. काहीच हे बघा, टेम्पो चाललं घरी, शर्ती नाही आणणार वाटते. पाऊस तेवढा आलंय, काय शर्ती होतील. 2 टेम्पो गेलो आताच्या आता घरी इथून रिटर्न. तर गाईज बहुतेक तरी शर्ती नाही होणार, कारण की तुम्हाला दाखवलं आता टेम्पो घरी गेलो लय जोरात पाऊस आलाय. तुला काय बोलायचं आता, नियतीने जरा आपल्याला चुकवलं आहे. नियतीला मान्यच नाही का आपण शर्तीला जाऊन व्हिडिओ बनवावी म्हणून. तुला काय बोलायचंय? लय मोठा फिरला गाईज आमच्यासोबत.
आमचा एक बैल इकडे गेलाय, एक बैल लयच लांब गेलाय. आमची काही शर्यत होणार नाही. 100% नाही होणार. मानत नाही भाई, व्हिडिओ बनवून नाही. व्हिडिओ जाऊन बनवावी, काय करावी. कसला पाऊस पडतोय. मे मध्ये नाही सॉरी जून मध्ये नाही पडला, जुलै मध्ये नाही पडला, आता पाऊस पडतोय. पण काय बोलायचंय, आला पाऊस परत. मग तो येणार. मी बोलो ना वर्षभर पडणार आहे तो. ही भविष्याने जर घरी झाली तर लय लोक शेत येतील हो. लोकांच्या भात कापणी नाही झाली, अजून लागला नाही झाली. असं नको बोलू, शब्द मागे घे बाई तुझा. पण मी सांगितलंय, उलट पूर्व हे दिलाय तुम्हाला, पूर्व संकेत. अच्छा, बाईने संकेत दिलाय का वर्षभर पाऊस पडेल. सगळ्यांनी काळजी घ्या. घरी आधीच वाड्या आणून ठेवा. काय बोलायचे, घरी वाड्या आणायला लागतील ना. कटू आता बनवायला घेणार आहे. गाईज आता तिथून एक मामा गेला शर्तींची घरी, म्हणजे चाललेला. तर त्याला विचारला मामाला शर्तींचा काय होईल, म्हणजे जाऊन फायदा आहे का. तर मामा बोलतं काय जाऊन फायदा नाही. बोलतं काय फिरवलंय मामा, बोला प्लेटी फिरवल्या बोलतो त्या ह्याच्यान मैदानान. तरी पण बोलतो पहिल्या पाय सारताना बोलतो 2 वेळेला प्लेटी फिरवल्या, पण काय पाय सारताना बोलतो जाऊन काय फायदा नाही. बोलतं माझा स्वतःचा बैल होता, मी पण नाही नेला बोलतो. तर गाईज नवीन आता आपल्या रॅपर इंडस्ट्रीमध्ये रॅपर आलेला आहे, तुम्ही बघू शकता गाईज. या बघा, बोल ना ब्रो, क्या बोलती तू. आवाज आ रही की नहीं, आती क्या. आवाज आ रही थी, कमेंट करना ब्रो. मुंह नहीं दिखा था मैं. गाईज रॅपिंग करून झाले बाईची. आता आपल्याला पनवेलला काम आहे. ते कमलाच्या पाकल्या घेऊन जायचं. कमल बोलायचं, कमल मला दाखवतो. कमल हे दाखव रे, कमल भाई एक कमल दाखव. हे बघा असा कमल, हे आपल्याला पनवेलला घेऊन जायचे. आता चालेल सार्थकाने मी रे. हा डोक्यावर. तो गाईज शर्तीने आता नाही गेलो. आता इथं डायरेक्ट कमल घेऊन जाऊ पनवेलला, आणि पनवेलची डायरेक्ट घरी मग. तर गाईज आता आम्ही चालू ते कमला घेऊन. या बघा चिंबोरी घेऊन. आता हेल्मेट घातलाय. तर मग डायरेक्ट पनवेलला, तिकडे गेल्यावरतीच भेटू. कुठं काय द्यायचं ते मला माहिती नाही, तुम्हाला भेटतो नंतर. हे बघा दिसतं का, काय तू दिसणार. बाय बाय गाईज. कितीतरी प्रयत्नानंतर आम्ही जस्ट पोहोचलो पनवेलला. ब्लॉग होता कसला शर्तींचा, आणि आम्ही आलो होतो कुठं, पनवेलला. काय बोलायचं का अवतार बघा. तर बघू आता, या 2 वस्तू इथं द्यायच्या आहेत. ते देऊन झालो का आम्ही जातो घरी. लय ट्रॅफिक आहे, कसं तरी पोहोचलो आम्ही. गायचे समोर माणूस फोन उचलत नाही बघा. कधीच मला फोन लावता, आम्ही कधी पोहोचल्या तो फोन उचलला. हॅलो, उचलला. गायच रोकडा भेटलेला आहे, रोकडा. आता फक्त हे द्यायचे दुसरे, त्याच्यावर पैसे घेऊन येऊ. हा ए विजयी भाऊ भाई, विजयी भाऊ. गाईज आपला माणूस आलेला आहे फायनली. बघा या जवळ या विजयी भाऊ. यास भाई तू काय बोलतो. गाईज भाई विजयी भाऊ झालेला आहे. आता आम्ही जाऊ थेट घरी. आहे बघा पुन्हा एकदा रोकडा आलेला आहे. हे 1200 जास्त दिलं का तुमचे. ठीक आहे गाईज, पूर्ण दिलं. अच्छा पूर्ण दिलं का, ठीक आहे. म्हटलं मग आपल्याला प्रॉफिट झाला काय बोललो. प्रॉफिट एवढं नाही. ठीक आहे गाईज, आता आम्ही जायचो पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकतो आणि जातो घरी. तुम्हाला नंतर भेटतो. काय बोलायचं भाई, नंतर भेटतो, कारण की आता गाडी मला चालवायची. घरी आपण भेटू, एक कार्यक्रम आहे. ब्लॉग लय मोठा येईल. नाही तो पुढचे एजंट टाकू. ठीक आहे गाईज, बाय बाय कर मग गाईजला. बाय बाय. हा बाबा सोबत राहा आमच्या. तर गायच आता आम्ही पोहोचल्याचं नेऱ्याला. आता इथे चिकन घ्यायला आलो. चिकन घेतो 100 रुपयाचा आणि मग जातो घरी. आणि हे बघा रेनकोट घालून, याचा काय फायदा झालाच नाही रेनकोट घालून. काय बोलायचं भाई, पाऊस काय आला नाही. उमासला गरम मग जाईल का, म्हणजे साधा माईक ना भाई, 3,500 माईक आहे. तर गाईज चिकन वगैरे घेऊन घरी आलो. आता व्हिडिओ एंड करतो, कारण की व्हिडिओ लय मोठी झाले. आपण भेटू पार्ट 2 मध्ये. आता आपण जो चिकन आणला आहे तो चिकनचा काहीतरी बनवूया, बार्बिक्यू किंवा काय तंदुरीमध्ये काहीतरी बनवू. तर तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल कसं काय बनवतात ते. आता हे ब्लॉग इथं एंड करतो.
आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला भेटतो. टू बी कंटिन्यू. बाय बाय.